नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, परमनंट रोपांमध्ये हे एक मधुमालती म्हणून एक रोप आहे बघा, जे की खूप छान फ्लावरिंग करतं आणि एक सायलेंट असा एक मंद असा सुगंध या रोपाच्या फुलापासून येत असतो बघा. आणि याचं फ्लावरिंग सीझन वर्षातून साधारणतः 2 वेळा तर हे फ्लावरिंग करतोच बघा. एक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला जो पाऊस आहे, पावसाळा जो संपत आलेला असतो त्यावेळेला एक फ्लावरिंग करतं. आणि आता हे बघा, आता तुम्ही बघू शकताय की हे फेब्रुवारी महिन्यामध्ये याच्यावरती छान अशी छोटी छोटी ग्रोथ दिसायला लागलेली आहे बघा, अशा प्रकारे हे बघा. आणि आता ह्या नवीन जी ग्रोथ आहे याच्यावरतीच पुढे कळ्या येणार आहेत. त्यामुळे आता आपल्याला म्हणजे हा फेब्रुवारी मार्चचा फ्लावरिंगचा सीझन आहे बघा. त्यामुळे याला आता आपल्याला खत द्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ असणार आहे, कारण हे रोप माझं छोटंसं आहे. त्यामुळे आपण याला काही प्रूनिंग करणार नाही आहोत जास्त. या वरच्या ज्या सुकलेल्या वाळलेल्या ज्या फांद्या आहेत तेवढ्याच कट करणार आहोत. चला तर बघूयात. तर हे बघा, सुरुवातीला आपण आहे ना ह्या ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या अशा कट करून घेऊया, ज्या की खूपच बारीक फांद्या आहेत बघा. त्यामुळे काय होईल, झाड जरासं क्लीनही होईल आणि जे थोडीशी वेडीवाकडी ग्रोथ झालेली आहे तीही थोडीशी झाड आपलं थोडंसं शेपमध्ये येईल बघा, जेणेकरून झाड दिसायलाही सुंदर दिसेल बघा. आता हे बघा, ही फांदी खूपच लांबपर्यंत वाढलेली आहे, तर आपण असं कट करून घेऊया. अशा प्रकारे आपण याला एक थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, अशा प्रकारे हे आपण झाडं थोडंसं स्वच्छही करून घेतलेलं आहे. आणि थोडीशी काही सुकलेली पानं आहेत, जी की पिवळी पानं पडलेली आहेत, ती पण आपण यावरून काढून घेतलेली आहे बघा, जेणेकरून झाड आपलं थोडंसं चांगलं दिसेल. आता आपण काय करणार आहोत, याला थोडं खत देऊया. ते खत देण्यासाठी आपण काय करणार आहोत, आता माझ्या हे बघा कुंडीमध्ये थोडीशी माती ओलसर आहे, त्यामुळे आपण याला जास्त खोलवर उकरणार नाही आहोत. जे खुरपणी जी आहे ती वरचेवर करणार आहोत आणि थोडीशी माती काढून. आणि हे बघा, माझं एक छोटंसं रोप आहे, त्यामुळे मला सध्या तरी याला रिपोर्ट करण्याची गरज नाही आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता, हे एका छोट्याशा अशा एक 10 इंचाच्या पॉटमध्ये लावलेलं रोप आहे बघा. आणि फार काही जुनं रोप नाही आहे, त्यामुळे मागच्या वेळेस फ्लावरिंग खूप सुंदर झाली होती बघा. सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास फ्लावरिंग झाली होती आणि त्याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर फुलं असतात याला. तर आता आपण याला खत देणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे बघा, अशा प्रकारे हे जे आपलं शेणखत आहे ते घेतलेलं आहे. साधारणतः एक 2 मुठी भरून एवढं शेणखत घेतलेलं आहे. आणि त्यासोबतच ही निंबोळी पेंड आहे बघा, एक साधारणतः 2 ते 3 चमचे निंबोळी पेंड घेतलेली आहे. आणि 1 चमचा आपलं हे एप्सम सॉल्ट आहे. सोबत ही एगशेल पावडर आहे, जी आपण मी तुम्हाला मागे दाखवलं होतं बघा, अंड्यांच्या टरफलापासून बनवलेली ही पावडर आहे. आणि ही कॅल्शियमचं प्रमाण यामध्ये खूप असतं, त्यामुळे झाडांची ग्रोथ होण्यास खूप फायदेशीर ठरते बघा. आणि सोबतच आपण ही DAP वापरणार आहोत यामध्ये. आणि हे फ्लावरिंग प्लांट आहे, त्यामुळे ऑर्गॅनिकमध्ये आपण हे याला केळीच्या सालींपासून बनवलेलं हे फर्टिलायझर आहे, जे की याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे फ्लावरिंग प्लांटसाठी हे खूप उपयोगी असतं. हे आपण यामध्ये वापरणार आहोत बघा. सोबतच यामध्ये आपण थोडंसं फंजीसाईड पावडर टाकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आता हे एवढं सगळं फर्टिलायझर या रोपाला आता देणार आहोत. ॲक्च्युअली या रोपाला फर्टिलाइज करण्यासाठी थोडंसं मी लेटच झालेलो आहे, कारण याची तुम्ही ग्रोथ बघू शकताय, खूप छान नवीन फूट यायला लागलेली आहे बघा. त्यामुळे याला फर्टिलाइज करणं खूप गरजेचंच आहे. तर आता हे खत आपण मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि मित्रांनो, हे एक परमनंट फ्लावरिंग प्लांट आहे, त्यामुळे तुम्ही एकदा काही रोप नर्सरीतून आणलं, एक साधारणतः तुम्हाला जर छोटं रोप असेल तर साधारणतः 30 रुपयापर्यंत मिळेल. आणि थोडंसं चांगली ग्रोथ झालेलं रोप जर असेल तर 50 ते 60 रुपयामध्ये हे रोप तुम्हाला मिळू शकतं बघा. अशा प्रकारे आता हे खत तयार झालेलं आहे. आपण काय करूया, थोडंसं यामध्ये थोडीशी अशी जागा करून घेऊया कुंडीमध्ये.
खोडापासून थोडंसं अंतराने हे बघा अशा प्रकारे, आणि हे खत आपण यामध्ये देऊया मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे. आणि याचा ग्रोथ जशी जशी होत राहील तसं मी तुम्हाला आपलं गार्डन ओव्हरव्ह्यूचा अपडेटमध्ये तुम्हाला दाखवेलच. कारण आता आपण मागे जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, जे काही रातराणीचे आहे किंवा गुलाबाचं व्हिडिओ टाकलेला आहे बघा, त्याची ग्रोथ आता चांगली दिसायला लागलेली आहे. मोगऱ्याच्या रोपावरती तर खूप छान नवीन फूट आलेली आहे बघा. त्यामुळे हे परमनंट फ्लॉवरिंग प्लांट आहेत आणि यांना फेब्रुवारीमध्ये खत देणं खूपच गरजेचं असतं बघा. अशा प्रकारे आता हे पूर्ण झालेलं आहे. आता आपण काय करूया, आता मी कुंडीतून माती तर काढलेली नाही आहे, त्यामुळे मी यावरती एक थोडीशी माती यावरती झाकून देणार आहे बघा. तुम्ही जर कुंडीतली माती जर कोरडी असेल तर ती माती काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये खत देऊन परत आई अशी ती माती वरती त्या खताच्या वर झाकून देऊ शकताय बघा. आता अशा प्रकारे हे बघा खत दिलेलं आहे. आता आपण यावरती थोडीशी माती जी आहे थोडीशी यावरती अशी झाकून घेऊ, कारण जेणेकरून जे आपलं ऑर्गॅनिक खत आहे, शक्यतो कुठलंही खत असू द्या, तुमचं ऑर्गॅनिक असू द्या किंवा केमिकल असू द्या, ते उघडं राहता कामा नाही बघा. कुंडीमध्ये देते वेळेस त्यावरती सूर्यप्रकाश डायरेक्ट जी सनलाईट आहे, डायरेक्ट जो सूर्यप्रकाश आहे तो पडला नाही पाहिजे बघा. त्यामुळे काय होतं, जी मातीमध्ये खत रुजण्यास खूप फायदेशीर ठरतं ही माती झाकल्यामुळे, आणि लवकर जे खत दिलेलं आहे ते लवकर झाडांना मिळायला सुरुवात होते बघा. अशा प्रकारे. आणि हे एक प्लांट जसं असं आहे की यावरती इन्सेक्टचा अटॅक होत नाही बघा. जसं की आता तुम्ही मागे मी दाखवलं होतं जास्वंदाच्या व्हिडिओमध्ये की माझ्या जास्वंदाच्या झाडावरती पण इन्सेक्टचा अटॅक झालेला आहे, पण हे झाड आहे बघा त्या जास्वंदाच्या रोपांसोबतच ठेवलेलं आहे, तरी पण यावरती कुठल्याही प्रकारचा इन्सेक्टचा अटॅक नाही आहे. त्यामुळे हे एक नवीन जे बागकाम करणारे आहेत किंवा ज्यांना की समजा नवीन बागकामाची सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हे रोप खूप छान आहे बघा. तर अशा प्रकारे हे बघा खत दिल्याच्या नंतर आपण याला थोडंसं पाणी देऊन घेऊया आता, कारण माझी कुंडीतील माती थोडी ओलसर असल्यामुळे आपण याला थोडंसंच पाणी देणार आहोत. तुमचं जर कुंडीतील माती कोरडी असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही खत देत असाल तर पाणी हे ड्रेनेज होलमधून बाहेर येईल अशा प्रकारे पाणी दिलं गेलं पाहिजे बघा. हे बघा अशा प्रकारे पाणी देऊन घ्यायचं आहे. आणि हो मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस हळूहळू सुरू व्हायला लागलेले आहे, त्यामुळे या रोपांना शक्यतो तुम्हाला जर जमेलच तर दिवसातून किमान एक वेळा तरी यांना शावरिंग करणं गरजेचं आहे. जसं की शावरिंग करते वेळेस सकाळी 9च्या अगोदर करणं खूप फायदेशीर ठरतं बघा रोपांना, कारण आता सध्याच्या वातावरणामध्ये धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे जे धूळ उडतं आहे त्याही पानावरती बसून रोपांचं जे फोटोसिंथेसिसचं काम आहे, जसं की जे अन्नद्रव्य बनवण्याचं काम आहे, त्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यावरती शक्यतो या दिवसामध्ये शावरिंग करण्याचा प्रयत्न करा बघा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा, आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.